तर मग तेलाची बॉटल वगैरे ते आहे तर मी बाजूला ठेवून देणार आहे। आणि जो आता मसाल्याचा डबा आहे त्यातले मसाले मी वाटींमध्ये काढून घेतले आहेत, म्हणजे व्यवस्थित तो साफ करून घेणार। आणि डबा रिकामा झाला की सर्व साफ करून लगेच मसाले भरले पण जातात, खूप धूळ होणार ना। तर मग आधी मसाल्याचा डबा धुवून आणि वाळून घेतला की लगेच मसाले आपले जागच्या जागी लगेच ठेवले पण जातील आणि डब्बा लावून ठेवला की होऊन जातं। कारण मसाले जास्त वेळ उघडे ठेवले तर मग त्यांचा वास निघून जातो। तर मग आधी मी ते मसाल्याचा डबा क्लीन करून घेतला। आता एक एक भांडे मी सर्व क्लीन करून आपलं बाहेर जिथे ऊन आहे ज्या गॅलरीत आपण तिथे टाकून देणार आहे। आता सकाळचा टाईम आहे तर गॅलरीत ऊन नाही आहे, पण आवरत करत आपल्याला दुपार होऊनच जाणार आहे। तर दुपारी 12 नंतर माझ्या गॅलरीत ऊन येऊन जातं, तर मी भांडे उन्हातच वाळत ठेवणार आहे। मी रेग्युलर जे पण काही भांडे असतात तेही मी धुवून गॅलरीतच ठेवत असते। थोडं ऊन दाखवलं की मस्त व्यवस्थित भांडे वाळून पण जातात आणि लगेच किचन ट्रॉलीमध्ये लावले जातात। तर मग मी रेग्युलर बेसिसवर पण उन्हातच ठेवत असते। आणि माझ्या गॅलरीमध्ये भरपूर ऊन असतं आणि जागा पण भरपूर असते, तर मग मी सर्व भांडे गॅलरीत व्यवस्थित ठेवून आणि ते वाळून मगच किचन ट्रॉलीत लावते। कारण किचन ट्रॉली आपण ओले भांडे लावली की किचन ट्रॉली खराब होण्याची शक्यता असते। आज संडे असल्यामुळे किटूला पण सुट्टी होती, तर मग सकाळी तिच्याशी चाललं होतं बोलणं आणि ती मध्ये मध्ये करत होती खूप। आणि मी तरी म्हटलं की ती उठायच्या आधीच मी सर्व आवरून घेईल, पण किती जरी म्हटलं तर नाही होत। सकाळी उठले की बरेच कामं असतात आणि मला वाटलं तिची एक्झाम चालू होती तर म्हटलं 12 वाजेपर्यंत आपण भांडे वगैरे आवरून घेऊ, त्यानंतर तिची एक्झामची तयारी करून घेऊ, पण नाही झालं शक्य। तर मग मला तरी 4 ते 5 वाजलेच होते। त्यानंतर बराच वेळ गेला तर संध्याकाळी तिचा अभ्यासाला सुरुवात झाली आणि मॅडमने मस्त दिवसभर खूप एन्जॉय केला, कारण मम्मा तिची आवरत होती, तिला तर मग टाईमच भेटला म्हटल्यावर मग तिने चालू होता। मी इकडे पसारा आवरत होती, ती दुसऱ्या रूममध्ये पसारा करत होती। तिने दिवसभर खूप एन्जॉय करून घेतला। मसाल्याचा डबा मी वाळत ठेवून आली आहे, तोपर्यंत मग जे काही वापरायचे रोजचे भांडे होते म्हणजेच आपले पातेले वगैरे, तर ते मी लगेच वॉश करून ते पण आपल्या गॅलरीत ठेवून आली आहे। आणि अशी दिवसभर खूप धावपळ चालू होती। आता मग मी बोलले ना की आधी एक एकच ट्रॉली काढली की पसारा पण नाही होत, तसं मी आधी पहिली ट्रॉली क्लीन करून घेतली आणि मग आता जे आपले ताट वगैरे आहे ती ट्रॉली मी रिकामी करून घेतली। म्हणजे कसं आपण एक एक चालू केलं की खूप पसारा नाही होत, खूप आपला गोंधळ पण नाही होत। आणि कारण घरात आधीच लहान मुलं असल्यावर तेही आपण आवरायला काढलं की त्यांचंही सुरू होऊन जातं, तर खूप पसारा पण नको, म्हणून म्हटलं आपण एक एकच ट्रॉली करू। आणि खूप चांगली टीप आहे ती की आपण एक ट्रॉली काढायची आणि तीच आधी पूर्ण कंप्लीट करून मग दुसऱ्या ट्रॉलीला हात लावायचा, जेणेकरून खूप घरात पसारा पण नाही होत आणि व्यवस्थित आपल्याला टेन्शन पण नाही येत की बाबा मला किती आवरायचे। तर मग एक एक आवरले की आपले व्यवस्थित काम पण होतात आणि भांडे पण व्यवस्थित सिस्टमॅटिक ठेवले पण जातात, आवरलंही जातं आणि खूप पसाराही होत नाही, गोंधळ होत नाही। तर माझी दुसरी ट्रॉली पण आवरून झाली आणि आता तिसरी जी आहे आपले रोज कटलरी जे लागत असतं तेही मी लगेच वॉश करून घेतले। आता मी जे सर्व किचन ट्रॉलीमधल्या ट्रॉल्या काढून घेतल्या आणि त्या व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे। तर एक एक ट्रॉली काढा आणि जा, तर मग म्हटलं त्यापेक्षा सर्व ट्रॉल्या एकदमच मी बाहेर धुवून घेतल्या, कारण ते बेसिंगमध्ये तर व्यवस्थित नाही क्लीन होणार, तर गॅलरीत व्यवस्थित क्लीन होणार। तर मी गॅलरीत घेऊन घेतल्या आणि सर्व व्यवस्थित क्लीन करून घेतले। आपल्याला वरून कितीही क्लीन दिसलं तरी तसं काही नसतं, आपले हात किंवा चिकट प्रकार लागलेला असतो। आता जे आहे ताटांची रॅक घेतली, कसं जात असणार त्यालाच माहिती, कशी खराब होत असणार, तरी थोडे थोडे चिकट डाग त्याला होतेच। आणि ही जी आहे माझी, जिथे मी मसाल्याचा डब्बा तेल वगैरे ठेवत असते ती ट्रॉली आहे, तरी मी खाली त्या ग्रीन कलरचे जे आपले शीट्स जे होते ते तुम्ही बघितलं असणार ट्रॉली जेव्हा मी रिकामी करत होती, तर ते मी टाकत असते। आणि त्याच्यावर पण एक माझ्याकडे प्लेन ॲल्युमिनियमची डिश आहे ती ठेवत असते, त्यावर मी आपली तेलाची कॅन जी आहे ती ठेवते आणि एक आपला मिठाचा डब्बा आहे तो ठेवत असते। तरी पण ती क्लीन करावी लागली, बरीच खराब झाली होती। आता मी जी किचन ट्रॉली आहे ती व्हॅक्यूम क्लीनरने क्लीन करून घेणार आहे। आधी
व्हॅक्यूम क्लीनरने क्लीन करत असताना जे काही सर्व धूळ असते ती बाहेर फेकली जाते, त्याने मी क्लीन करून घेणारे 2 प्रकारचे हे आहेत माझ्या याला ऑप्शन आहे. तर आधी धूळ बाहेर फेकून घेणारे, म्हणजे कसं आहे जी काही धूळ आहे ती मी एका साईडला करून घेणारे आणि नंतर फक्त सक्शनने ती सर्व सक करून घेणारे. तर खूप छान यूज होतो व्हॅक्यूम क्लीनरचा किचन ट्रॉली क्लीन करण्यासाठी आणि खूप लवकर पण होते. अवघ्या 2 ते 3 मिनिटात मी किचन ट्रॉली क्लीन करून घेतली. सर्व धूळ आधी एका साईडला करून घेतली आणि सर्व दुसरा ऑप्शन जे आहे सक्शन, तर त्याने मी सर्व जी धूळ होती ती त्या व्हॅक्यूम क्लीनरमध्ये घेऊन घेतली. आणि जे लिक्विड आहे आणि ती घासणी, या घासणीने मला लागलं पण नाही. एवढ्या मी किचन ट्रॉली क्लीन केल्या पण मला लागलं नाही, कारण खूप छान क्लीन करते ही घासणी. बघू शकता थोडे बऱ्याच ठिकाणी गंजून गेली आहे. तर मी जेव्हा आपण कॉक्रोचसाठी जे औषध यूज करतो, पेस्ट कंट्रोल केलं होतं, तर त्यांनी बऱ्याच ठिकाणी ठिपके ठेवले होते, तर ते नंतर असं त्याचं गंजून गेलं ते. तर मग मी काढण्याचा बराच प्रयत्न केला पण नाही निघाले, पण बऱ्यापैकी छान क्लीन झाली होती. आणि मी माझ्याकडनं व्हिडिओ झाला नाही तो शूट. तर सर्व क्लीन झाल्यानंतर मी ऑइल पण करून घेतले, कारण चॅनल आपले काही दिवसानंतर काम करणं कमी होऊन जातं त्याचं. तर मग मी त्याला आपले खोबरेल तेल असते तर त्याने ते सोडून दिले त्याच्यात या चॅनलच्या इथे आणि व्यवस्थित लगेच ते वर्किंग पण छान करतं त्याने. मला आधी माहीत नव्हते, तर मग ज्या किचन ट्रॉलीवाल्यांना कॉल केला तेव्हा त्यांनी सांगितलं की खोबरेल तेल जे आहे का ते वर्षातनं 6 महिन्यातनं थोडंसं चॅनलमध्ये सोडत राहायचं, छान वर्किंग होतं. बघू शकतात आता 12 वाजले, 12 साडेबारा झाले. तर मग सर्व भांडे मस्त व्यवस्थित उन्हात वाळत आहेत आणि माझी किचन ट्रॉली पण केव्हा साफ झाली होती आणि थोडीशी वाळली पण होती. मी पुसून वगैरे घेतलं होतं. तर मग जे काही किचन ट्रॉलीज होत्या त्या मी लगेच किचन ट्रॉलीत शिफ्ट करून घेतल्या. आणि जे शेल्फ आहे तरी मी 1 ते 1.5 महिन्यापूर्वीच मी क्लीन केल्या होत्या, पण तरी आत्ता डीप क्लिनिंग करतोय म्हटल्यावर किचनची, तर आपण थोडी ना ते क्लीन जरी असणार तरी आपण ते क्लीन करणारच आणि त्याशिवाय आपल्या मनाला शांती पण नाही लागणार. तर व्यवस्थित क्लीन करून घेतलं सर्व. ही पण शेल्फ, ती दुसरी पण, बाहेरून आतून सर्व जे काच होते ते पुसून घेतले. आणि मग किचन ओट्याची जी खिडकी होती ती पण व्यवस्थित क्लीन करून घेतली. भरपूर चिमणी जरी असेल तरी मी जी जाळी असते ती एका साईडला लावलेली असते, तर खूप बाहेर रस्ता चालू असतो, धूळ भरपूर येत असते, तर ती पण खूप खराब झाली होती. सर्व किचन ओट्यावरची जी पण खिडकी होती ती पण मी व्यवस्थित क्लीन करून घेतली होती. आणि ही जी 3D प्रिंटवाली स्टाईल आहे ना, ती मला तरी वाटतं की लावू नये. बघू शकता तू किती घाण निघते. आणि मी चिमणी लावून जरी फोडणी देत असेल ना तरी त्या याच्यात अडकूनच जाते. तर मला तरी ते ऑप्शन नाही आवडलं आहे. ते ऑप्शन माझ्याकडनं झाली परत. मी म्हणजे तुम्ही जर कधी ऑप्शन म्हणून अशी काही स्टाईल सिलेक्ट केली तर प्लीज बिलकुल करू नका. खूप त्रास होतो, खूप घाण साचत राहते. चिकट जे पण आपण फोडणी देतो ते त्याला अडकत असतं. कितीही क्लीन केलं तरी खूप डीप क्लीन करावं लागतं, खूप वेळ जातो. आणि त्याच्या किचनवरची पण शेल्फ मी क्लीन करून घेतली आता. त्या शेल्फचा खूप यूज असतो म्हणून ते बऱ्यापैकी हात लागतच असतात. मी ती नाही क्लीन केली होती मधून, कारण आत्ताच मी बरण्या वगैरे ज्या होत्या त्या मी आत्ताच धुवून वगैरे त्यात सर्व सामान भरलं होतं, म्हणून मग मी ती तेवढी एक नाही केली. बाकीच्या ज्या होत्या वापरातल्या त्या सर्व क्लीन केल्या. आणि आता सर्व माझं किचन वगैरे जे आहे ते सर्व स्वच्छ झालं आहे. सर्व भांडे मी ठेवून दिले. अशा प्रकारे मी ऑर्गनाईज केलं आहे. या ज्या ट्रॉलीत मी ते 3 कप ठेवले ते रेग्युलर यूजसाठी ठेवले. आणि व्यवस्थित कटलरी पण खूप कमी करून घेतली. खूप जास्त होती, जेवढी लागली तेवढीच ठेवली. आणि ताट जे आहे ते मी जरा जास्त जेवढे लागतात तेवढे नाही ठेवले, पण कधी अचानक पाहुणे येतात मग ते काढायला त्रास होतो, म्हणून मग मी मागे जे भांडे लागतात ते मागे ठेवून दिले. आणि जे रेग्युलर यूजचे आहेत ते मी असं व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवते, कारण खूप कमी जागा आहे माझ्या किचन ट्रॉलीत, म्हणून मला जितकं लागतं तेवढंच मी यूज करत असते आणि तेवढेच भांडेवरती काढत असते. बघू शकतात आपलं किचन किती छान क्लीन आणि ऑर्गनाईज झालेलं आहे. तर मी इथे जो डब्बा ठेवला आहे तो पिठाचा, तो मी इथंच ठेवत असते, कारण बेसिन खाली जागा आहे पण मला ते चांगलं नाही वाटत तिथून पिठाचा डब्बा काढायचा वगैरे, म्हणून मी तो तिथेच ठेवत असते. आणि जे फ्रीजवरची
शेल्फ आहे त्याच्या शेजारच्या शेल्फचे आहे ना मध्यंतरी माझे हायड्रोलिक खराब झाले होते, तर ते मी बरेच दिवस दोघं खराब झाल्यामुळे ना पूर्ण जो दरवाजा आहे त्या शेल्फचा तर तो निघूनच आला होता. तर बरेच दिवस त्याचा दरवाजा नव्हता, तर खूप म्हणजे व्यवस्थित नाही वाटायचं. तर जेव्हा मी काही त्याचं काम केलं तर मी माझ्या बेडरूममधून दिसतं तरी मला त्याला असं वाटायचं नाही का बघतच राहावं. बघू शकतात किती छान वाटतं नाही का सर्व व्यवस्थित ऑर्गनाईज असेल तर. आणि इथे माझं केंट जे आहे तर आधीच्या केंटनुसार मी ते कॅबिनेट बनवलं होतं, तर आता चेंज केलं आहे, तर मागे पुढे झालं आहे. ठीक आहे, पण चांगलं दिसतं. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून मला कळवा. आणि चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.